14 सप्टेंबरला देवरी उपविभागीय अधिकारी विवेक पाटील हे गस्तीवर असताना त्यांना देवरी तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील शिरपूर येथील आरटीओ चेकपोस्ट जवळ धान्य घेऊन जाणारे 5 ट्रक हे एकामागे एक जात असताना त्यांच्यावर संशय आल्यामुळे ट्रक थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये धान्य आढळून आले आहेत। तर या संदर्भात पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली असता ट्रकमधून नेण्यात येत असलेल्या धान्याच्या पोत्यावर महाराष्ट्र शासनाचा मार्का असल्यामुळे हे धान्य शासकीय धान्य तर नाही ना याची चौकशी सुरू असून 2 ट्रक हे नवेगाव बांध येथून आले आहेत, तर 1 ट्रक सोंदळ येथून आलेला आहे, तर 2 ट्रक हे आमगाव येथून छत्तीसगड या राज्यामध्ये नेत असल्याची माहिती वाहन चालकांनी पोलिसांना दिलेली आहे। तर दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्याच्या घडीला रब्बी हंगामात आदिवासी विकास महामंडळाने तसेच जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने खरेदी केलेला धान्य भरडाईकरिता राईस मिल मालकांना देण्यात येत असून छत्तीसगड राज्यामध्ये धान्याला जास्त भाव मिळत असल्याने राईस मिल मालक शासकीय धान्याची विक्री करतात, तर बाहेर राज्यामधील तांदूळ विकत घेत CMRच्या नावाने शासकीय गोदामामध्ये जमा करतात। तर या संदर्भात देवरी पोलीस या ट्रकमध्ये असलेल्या धान्याची चौकशी आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशन यांच्याकडून करून घेणार असून वाहतूक करण्यात येणारे धान्य शासकीय आढळल्यास ट्रक चालक आणि राईस मिल मालकांवर गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती उपविभागीय अधिकारी विवेक पाटील यांनी दिलेली आहे।